सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणताही निर्णय तुम्ही घाई गडबडीमध्ये घेऊ नका. नात्यांमध्ये समस्या असल्यास आज त्या सुटू शकतात. इतरांच्या बोलण्यावरती लगेचच विश्वास तुम्ही ठेवू नका. तुमच्या हातून एखादी चूक होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक बाबतींमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या. निष्काळजीपणा करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकतं. आज तुम्ही काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यावसायिक लोकांसाठी चांगला आहे. नवीन यशामुळे तुम्हाला आनंद होईल. खर्च आणि कमाईचा ताळमेळ तुम्ही ठेवा, अन्यथा तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही आज नवीन लोकांना भेटू शकाल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं. तुम्ही तुमच्या जीवनसाथीदाराच्या मदतीनं एखादं काम सुरू करू शकता. यासाठी घरातील मोठ्या लोकांचा तुम्ही सल्ला घ्या. तुमच्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निष्काळजीपणा करू नका, नाहीतर नुकसान होऊ शकतं. तुम्ही आज एखादा नवीन मोबाईल फोन खरेदी करू शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मान सन्मान आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्यानं तुम्ही आज आनंदी व्हाल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी तुम्ही विचारपूर्वक बोला. महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला अनुभवी लोकांचा सल्ला उपयुक्त ठरेल. तुम्ही आज लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. काही अनोळखी लोकांशी तुमची ओळख होईल आणि त्यांचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा देखील होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊन नाव कमवाल. लांबच्या प्रवासाला जाण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. काही अनोळखी लोकांशी तुमची भेट होईल. नशिबाच्या मदतीनं तुम्ही कामामध्ये पुढे जाल. तुम्हाला लाभाचे नवीन मार्ग सापडतील. व्यवसायामध्ये काही अडचणी तुम्हाला येत असतील तर त्या आज दूर होतील. मित्रांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी राहील. त्यामुळे लोकांच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड वाढेल. प्रत्येक कामामध्ये तुम्ही नम्रता ठेवा. जवळच्या लोकांच्या मदतीनं तुम्हाला काही काम करण्याची संधी मिळेल. कोणतंही काम करण्यापूर्वी तुम्ही त्यावरती लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा भागीदारीमध्ये काम करण्यासाठी चांगला आहे. तुमच्यावरती लोकांचा विश्वास वाढेल आणि तुमचा मान सन्मान देखील वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुम्ही आज आनंदी राहाल. तुमची एखादी जुनी चूक उघडकीस येऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला थोडा डिस्टर्बन्स देखील होऊ शकतो. आज तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवा. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा.
कोणाकडूनही पैसे उधार घेणं टाळा, अन्यथा अडचणी येऊ शकतात. पैशांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा केल्यास तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या काही योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. कोणत्याही कामामध्ये निष्काळजीपणा करू नका, अन्यथा अडचणी येऊ शकतात. घरातील मोठ्या लोकांचा सल्ला घेऊन तुम्ही नफा कमावू शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. तुम्ही मोठ्यांचा किंवा मोठ्या लोकांच्या बोलण्याचा आदर कराल. आधुनिक विषयामध्ये तुमची आवड वाढेल. प्रवासामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काही अविस्मरणीय क्षण घालवाल. व्यवसायामध्ये वाढ झाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्यासाठी सहज जागा निर्माण करू शकाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कामामध्ये जास्त उत्साही होणं तुम्ही टाळा. जमीन किंवा वाहनाशी संबंधित प्रकरणामध्ये तुमचा विजय होऊ शकतो. काही भौतिक वस्तूंची तुम्हाला प्राप्ती होईल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. तुमच्या जीवनसाथीदाराचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तर त्यातून तुम्हाला आराम मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आळस सोडून पुढे जाण्याचा आहे. इतर कामांवरती लक्ष देण्याऐवजी तुमच्या व्यवसायावरती तुम्ही लक्ष केंद्रित करणं चांगलं आहे. तुमच्या ताकदीमध्ये आज वाढ होईल. काही महत्त्वाच्या कामांसाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी तुम्ही चांगले संबंध ठेवा. अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्हाला काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची आज संधी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कुटुंबामध्ये तुमचा आनंदानं जाईल. लोक तुमचं बोलणं ऐकून आज आश्चर्यचकित होतील. तुमच्या घरी आज पाहुणे येऊ शकतात, त्यामुळे घरातील सदस्य व्यस्त राहतील. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुम्ही तुमच्या बोलण्यानं लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित कामामध्ये तुम्हाला मोठ्या लोकांच्या मदतीची गरज भासेल. तुमच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना राहील. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांशी संबंध टिकवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कलात्मकता आणि त्या कलेमध्ये नाव कमावण्याचा आहे. तुमची स्मरणशक्ती आज वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल. तुमचा सामाजिक स्तर उंचावेल. तुम्ही रीतिरिवाजांचं पालन कराल. धार्मिक कार्यामध्ये तुमची श्रद्धा वाढेल. तुम्हाला नवीन विषयामध्ये आवड निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही वाढत्या खर्चाला आटोक्यामध्ये आणू शकाल. कुटुंबातील सदस्यांकडून संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते, जी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.